मगाशी आपल्या वक्त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांच्या 56 इंच छातीची त्यांना आठवण झाली। स्वतः मोदी विसरल्यात की आपली छाती 56 इंच होती। नाही नाही नाही, ती छातीच नाहीये, तो माचीचा रिकामा खोका आहे, काही नाही त्यात, काही नाही त्यात। जर छाती असती 56, नुसती छाती जरी असती तर देशाची अवस्था झाली नसती। देशाचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर भाषण करतायत आणि जम्मू काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं बलिदान होत आहे। गेल्या 50 दिवसामध्ये जम्मू काश्मीरमध्ये 27 हल्ले झाले अतिरेक्यांचे, 17 आमचे जवान शहीद झाले, 56 जवान घायाळ झाले आणि 100च्या वर आमची जनता नागरिक तिकडली ही मृत झाली। हे 56 इंचवाल्यांचं काम नाही, यांना छातीच नाही आहे आणि त्यांच्या उरल्या सुरल्या छातीतली जी हवा होती ते आपण कालच्या लोकसभा निवडणुकीत काढून टाकली। महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर ते आपण पूर्ण काढून टाकू। महाराष्ट्राचे सगळे नेते इथे बसलेले आहेत। सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला। लक्षात घ्या, मी कालही सांगितलं की या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके, त्यांनी रंग बदलला, ते काय पिंक झाले, पिंक, सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी। आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे। कुठे जाणार मला माहित नाही, पण हे सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही, आपला नाही, आपला भगवाचा आहे। बघा तिकडे बाजूच्या तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे, पराभूत झाला, पिंक। काय साहेब, पिंक। मैं तो लगता बोले पिंक रंग कहाँ से लाया आपने केसीआर जी, ये नहीं चलता है राजनीति में। नहीं आप देखो हम जीत जाएंगे, मिलो पिंक कभी जीतेगा नहीं, एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा।